खुरपायचं काम चालू आहे. असं इकडून खुरपत आणलंय हरभरा. इकडून सगळी कोथिंबीर काढली, खुरपून पण काढला. हरभरा असल्यामुळे ऊस खुरपावं लागलं. आता जायचं कोथिंबीर काढाय आणि आता खुरपायचं बस. उद्या मार्केटला न्यायसाठी ती राहिली थोडी कोथिंबीर, ती काढायचं काम चालू आहे. चला, अशी सावली राह रे बाबा, डोकं दुखायला लागले. आणि अशीच राहावं सावली 5 वाजस्तवर, म्हणजे डोकं दुखायचं नाही. होय अशी डोकं दुखतंय लय, त्याच्यामुळं मी बोला नाही. काय सांगू, डोकं लय दुखतंय ना. काय झालंय डोकं दुखायला मलाच काय कळलं नाही. त्या दिवशी पण लय दुखलं, काल थोडं कमी आलं, आज अनेक दुखायला. चला गावात गोळा करायचंय, कोथिंबीर काढायची. बापूंचा येणच थोड्या वेळाने फोन, किती काढली. चला चला, परत ह्या 3:30 वाजता जायच्या. खर्च पाणी प्यायला यायला आता गलास पण नाही आणला पाणी प्यायला. आमची आयडिया बघितली का तुम्ही? बाटली कापली गलास घरी. रोज आम्ही बाटलीनेच पाणी पितो, बाटल्या भरलेल्या असतात. बापू रोज एक महाग आणून फेकतात. धरा पाणी प्या, पण कोथिंबीर काढा. कोथिंबीर करायची म्हणलं ना तर कशाची बी जमते. गल्लास राहिला इसरून घरी, मग काय आहे आता. आणि गलासाला काय कमी आहे? प्या प्या. गलास मस्त आईची आयडिया करत जा. रानात आल्या का छान पैकी आपल्या हरभरा लागला की आपल्या पण सुतळ्या हुडकावं लागतात. कुठं हो आणा वाट्या, कुठं ठेवल्यात तुम्ही? चला काढतो कोथिंबीर, बघू संध्याकाळपर्यंत. बघा व्हिडिओ आता किती किती कोथिंबीर काढतोय ती. बाळा दळण टाकून ये, आणि आका कुठनं तरी शेज लाव झाडायला, कुठल्या तरी कोपऱ्यात नाही एका शेज लाव. अगं मी घरी तरी आहे का? हो रानात ना आता झाली हो का, हाताने ऊस खुरपून कोथमीर काढली 200 पिंडी. तिथं कोथमीर लावून आलोय, अजून बापू आलं नाही. ती कोथमीर आणायची राहिली का, दिवस तर पार मावळलाय. आणि राडा तर बघा की हो का, कुठून सुरुवात करावं पाला झाडायला. सकाळचं रानात जाताना सगळा राडावरून जातोय. हा रे बाळा, सकाळी सगळं झाडलं होतं. झाडावं लागतंय तर तिकडं हो का, कपडे राहिल्यात अजून. पोरीने कपडे सुद्धा काढले ना शाळेत नाल्यावर. पार 6 वाजल्यात, आणि इकडं गायची उलघाल चालली या. काय करावं, चला जाऊ द्या, कसं असेल तसं असेल. लय ताण आहे जीवाला. शुभरात्री सर्वांना. तसंच जाऊ गोजूबाई काय बोलताना दिलंय की तिथं नाही? 150 निघेल की उद्या. नको 150 काढू. पिवळी झाली कोथिंबीर, लसूण लसूण दमून जाते माणूस. दमानीच तुम्हाला म्हणलं होतं 150 काढा, परत येईल काढाय राहिलेले 150. खुरपायला बाय लावली की काय करायचं का? रोज बसायचे सारखं ये जा तीच करायचंय मग का? राजूकडे उद्या त्याला राहून दे. काढ घेऊ नको, पाया पडतो तुझ्या. उद्या राहून दे. ऊस खुरपायला त्या ऊसाचा शांत. हरभरा ती सगळा ही जाऊन उद्या का शुक्रवारी उपटल्यावर नाही ना. हाय, झाली का भांडणं तुमची? कोथमीर झाली का भांडणं तुमची? भांडण नाही करायचं. नको नको नको. परवा दिवशी त्यांना म्हणलं 2 दिवस या तानी कुठं पुरीला राजू. ते संध्याकाळ चालते तर इकतंय का नाही, जागा नाही बसायला, कोणी बसून देत नाही. मीठ गेल तो तवा चाललं होत. या नमस्कार समद्यांना. चहा बी पिलो आता. भात कसं झालंय सांगू का तुम्हाला स्पष्ट? भात करताय बाई तुम्ही? दळायला जायलाच माणूस नाही हो. बरं झालं, काहीतरी चांगलं खायला भेटताच. म्हणून त्याला शेंगदाणा टाक, त्याला उलीस एवढं दाबा. पावशेर मानला नाही, बरं झालं बा. दाबारा टाक नाही, तुम्ही पाव असं म्हणायचं. पावशेर नाही, पावशेर शेंगदाणा आहे 140 किलो कोण असतो. त्याला आहे 140 रुपयाला पोडा. साखर आहे शेंगदाण्याचं का 21 रुपये किलो. बापू, शेंगदाण्याचं का आपलं हे
तेला शेंगदाण्याचं नाही माझ्या ध्यानात 220 घेतलं होतं. मग कसं झालं कोणाचं अर्धा किलो. बाळा कडीपत्ता आणाय काय हा आणलाय की आता उद्याच्या मम्मी राहिलं मी सकाळी उपटून कडीपत्ता आणून त्या शनिवारी ह्याच्यात बघ मी त्या मोकळा कोथिंबीर झालो. ह्याच्यात कोथिंबीरच्या शुक्रवारी उपटून शनिवारी रविवारी नेऊ ताण घेऊ नका गाड्या. अगं नाही कडीपत्ता लय वाईट आहे तर होत तिथं का म्हणते असू म्हटलं दे. दोन्ही म्हणलं की जुळत नाहीत सूत्र थोडा वेळ मी 2-3 हा. मिनिट शांतपणे मला ते पाचूट गोळा करून पडेल ते पिकवून द्यायचं. काम तरी काय मन करावा. काय चाललंय तुमचं? मोबाईलला नाही बॅलन्स आणि बॅलन्स नसल्यामुळं फोन बंद ठेवलाय म्या. कमन बॅलन्स बापू बॅलन्स तुमच्यात नसतो त्यांच्यात असतो. त्यांनी लावले आपल्याला उचलता येतो. उचलता येतो पण परत म्या नाही लावायचा म्हणजे मुदाम लावे ना ते लबाड नाही बोलत. हा उद्याला बॅलन्स टाकल्या मग चालू ठेवीन. बंद ठेवलाय ते घोळ होतोय बघा तुम्हाला सांगतो. वाईफ नाही वाईफ माणसं राग येतो एकारद्याला म्हणजे समद्यांना नाही म्हणे ते एखादं म्हणे उचला नाही. गाडीवर जर असलो खिशात असल्यावरती कवा उभा करायचे म्हणून त्याच्यामुळं मग बंद ठेवलाय. असू द्या चला आता जातो निवांत. कडीपत्ता कुठे हा त्या दोघीचं बुघी समाचार ही तर काय बोलायच्याच बंद झाले ते. नाही बोलतोय की तू. काय हा, कोणाला काय म्हणता मी बोलायला लागल्या मध्ये उलीचं बोलल्या गोड वाटत. हा आधी मी साहित्य सगळं एकत्र ठेवलेलं त्याच्यात. एकत्र म्हणजे त्या वाट्यानं भिगं एकत्र. काहीतरी सुरू करावं रगडा काढायची कळतच नव्हतं वाळू 10 मिनिटं. मी तर ते रानात नाल्या तीच बघत होती कुठनं सुरुवात करावं. आणि मी शाळेत आल्यावर सगळं असावं पण काम आणि ती झाडून ती म्हणलं ना लोडी तुरुसाय कुठलं करावं. मम्मी ठरवलंय 2 दिवस ती बाय लावून खुरपून करायचं तिथं तरी काय होईल ना. मम्मी मला का नाही तूच काम करायचं. मला वाटलेलं की तू लिंबाचा पाला आहे ना ती सगळं असं हलवून हलवून पाडलेला. याने म्हणते मम्मी तू काय रानात लिंबाचा पाला धुतून गेली. आता मला कळलं लिंबाचा पाला धुतून रानात. अगं इतका पाला झालता ना असं मी म्हणलं असं इतका पाला कुठनं कसा आला. पप्पा घरी आलतं ना उद्घाटनाला जायच्या आधी म्हणजे जायचं टायमिंगला शर्ट बदलायला आलं का कशाला आलं काय माहिती. इंदापूरला गेलतो इंदापूरहून आलो इंदापूरहून उद्घाटन हा ते उद्घाटनाला जायचं होतं. पप्पा घरी आलतं. पप्पा म्हणलं इतका पाला मग काय. पप्पा सुद्धा तेच म्हणलं काय ते म्हणतात ना हल्लो झालं पप्पाला मजा वाटली पप्पाला काय माहिती मम्मी जीव झाला इथं नकाटा. ही तुम्ही का नाही ही करायच्या आधी का नाही सगळा पाला मी पप्पा नाना झाडायचं. आता कोणी झाडच नाही. आता पार मला असं बघू सुद्धा वाटणार असं पुढं. आधी म्हणत होती झाडायला पण ती मी झाडते की पण आता बळ झाडलं मी परत. आता ती म्हणलं सकाळ उठल्यावर तरी झाडायचंय सकाळ उरकत नाही लवकर मम्मी उठाय होतो उशीर गार लागतंय त्याच्यामुळं मी ती उरकत नाही ठेवायचं. असं का सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. आता मस्तपैकी भरलेली मिरची करायची आता चुलीवर नंतर भाकरी. आता मिरचीचं आणि सगळं साहित्य काढायचं तर फोडणीचा वास शिजतोय. थोडस काय झालं दळणाची प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणलं लय थोडं पिठे भागायचं नाही मग फोडणीचा भात केल्यावर भाकरी लागत नाही. दळून टाकलंय की पण सगळे खात्यात सगळ्यांना आवडतं म्हणलं जाऊ दे आता. काही पातेल्यात बघ करताय कढईत करताय व्हय. सुरीला सकाळी दळण दळायला सांगितलं दळण बांधून अगं अण्णा दुपारी घरी आलता त्याला कळत नाही का तू सांगितलेलं पण दळण दुपारी नाही म्हणलं. सांगून गेली का नाही मी तुम्हाला शाळेत जाता. आता मी शाळेत होती ग मी त्याला म्हणलेलं जाताना मला सांगून जा सांगितलं पण नाही त्याने. असू द्या तर बाय बाय. बाय सगळ्यांना गुड नाईट.